अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री तथा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे। लोकांना विकसित महाराष्ट्राकडे जायचे असल्यामुळे अनेक ठिकाणी उमेदवार बिनविरोध झाले असल्याचे त्यांनी सांगितले। भाजपाचे 42 पेक्षा अधिक नगरसेवक बिनविरोध निवडून आले असून केवळ भाजपाच नव्हे तर सर्व पक्षाचे उमेदवार काही प्रभागांमध्ये बिनविरोध झाले आहे। मात्र विरोधक यावर गालबोट लावण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका बावनकुळे यांनी व्यक्त केली। आमदार रवी राणा यांच्या बाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की रवी राणांनी बऱ्यापैकी आपले उमेदवार मागे घेतले असून संध्याकाळी त्यांच्याशी या संदर्भात चर्चा होणार आहे। भाजपाने आपले 3 उमेदवार मागे घेतले असून या मागे कारण म्हणजे आम्ही दिलेला शब्द पाळला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। काही 1-2 वार्डात मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते, मात्र उर्वरित ठिकाणी महायुती म्हणूनच निवडणूक लढवली जाईल असेही त्यांनी सांगितले। आम्ही रवी राणांना दिलेला शब्द पूर्ण केला असून आता त्यांनीही आपला शब्द पूर्ण करावा अशी अपेक्षा बावनकुळे यांनी व्यक्त केली। त्यामुळे रवी राणा आणखी उमेदवार मागे घेणार का हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे। दरम्यान पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरबाजीवर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले की स्थानिक पातळीवर जर कुठे युती झाली असेल तर तो त्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे। त्यांच्या पक्षात लुडबुड करण्याचा अधिकार मला नाही। महायुतीमध्ये कुठेही मनभेद किंवा मतभेद होऊ दिले जाणार नाही असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला। अमरावतीत राजकीय हालचालीमुळे महायुतीतील पुढील समीकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या संदर्भात पालकमंत्री बावनकुळे यांनीही अधिक माहिती दिली। भाजपने पैसे खर्च करून जे आहे ते पैसे देऊन भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आणले। आरोप करत राहतात, पण मला असं वाटतं त्यांच्या आरोपात काही तथ्य नसतं। शेवटी निवडणुकीमध्ये जे काही अनौपचारिक होतात तो जो कॅन्डिडेट असतो त्या कॅन्डिडेटवर लोकांचा विश्वास असतो आणि एवढंच असतं की लोकांना आता विकसित महाराष्ट्राकडे जायचं आहे, विकासाची बाजू स्वीकारायची आहे। त्यामुळं अनेक उमेदवार अनुकूल झालेले आहेत, त्यामध्ये ठाण्याची अनुकूल झाले, धुळ्यात झाले। आमचे रवींद्र चव्हाण जे अध्यक्ष जे आहेत कल्याण डोंबिवली त्यांच्या स्वगृही मोठ्या प्रमाणात 15च्या वर उमेदवार त्या ठिकाणी विजयी झाले आहेत, अनुकूल झाले आहेत। त्यामुळं 42च्या वर भाजपाचे उमेदवार अनुकूल झाले, 42च्या वर भाजपाचे महानगरपालिकेचे उमेदवार अनुकूल झाले आहेत। सोबत 22 उमेदवार एकनाथ शिंदेचे जवळपास आहेत, काही राष्ट्रवादीचे आहेत, काही अपक्ष आहेत। त्यामुळे असं एकच नाही की भाजपाचे झाले आहेत, शिवसेनेचे झाले आहेत, राष्ट्रवादीचे झाले आहेत, काही अपक्ष झाले आहेत। त्यामुळं उमेदवाराचा अपक्ष त्या ठिकाणी अनौपचारिक निवडून येणे याचा हा त्या भागातल्या नेतृत्वाचा विजय असतो, त्या भागातल्या विकासाचा विजय असतो। अपोजिशन पार्टी याचं गालबोट लावत असतं। रवी राणा यांनी 41 उमेदवार उभे केले होते, आता किती उमेदवार त्यांनी परत घेतले? रवी राणांनी आपले उमेदवार परत घेतलेले आहे, बऱ्यापैकी परत घेतलेले आहे। संध्याकाळी आपली चर्चा होईल, पण आम्ही युवा स्वाभिमानसोबत आहोत, आमची युती आहे। शेवटी बडनेरा त्यांचा मतदारसंघ आहे आणि आमचे 3 उमेदवार आम्ही आज परत एवढ्याकरता घेतले की आम्ही रवी राणा यांना सांगितलं होतं की आम्ही 9 सीट तुम्हाला देऊ, 7 सीट दिल्या होत्या, आज 3 सीट त्यांच्या वाढवून दिल्या, कारण आधीपासून 9 त्यांना द्यायचं ठरलं होतं आणि त्यामुळे 9 आणि बाकी भाजप। काही ठिकाणी रवी राणाचे उमेदवार समोर आहे, त्यांना आम्ही सूचना दिली होती की आपले उमेदवार कमी करा, 1-2 वार्डामध्ये मैत्रीपूर्ण होईल, तरी 1-2 वार्डामध्ये मैत्रीपूर्ण असेल, बाकी ठिकाणी ही महायुती असेल। तर 1-2 वार्डामध्ये अजूनही काही ताळमेळ बसल्या नाही, तर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आम्हाला की आम्ही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढू, इतर ठिकाणी मात्र भारतीय जनता पार्टीचं पूर्ण काम रवी राणाजी करणार आहे। युवा स्वाभिमानचं आम्ही त्या ठिकाणी 9 सीटवर काम करू, ज्या अधिकृत सीट दिल्या आहेत युतीमध्ये, पण ज्या युतीमध्ये नाही काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचा प्रश्न येतो आहे, तोही आम्ही त्या ठिकाणी पुढच्या काळात मार्ग काढू। रवी राणा यांचे उमेदवार, रवी राणा यांच्या पक्षाचे 34 उमेदवार उभे असल्याचे त्यांनी सांगितलं। त्यांनी बऱ्यापैकी उमेदवार कमी केलेले आहेत, 41 पैकी 7 केले, अजून भरपूर केले आहेत, माझ्याकडे यादी दिली आहे। त्यांनी सांगितलं की 35 राहणार म्हणून निघणार। 34 चर्चा करू ना, आमच्याकडे त्याची चर्चा होईल। आज त्यांनी आमच्याही चर्चा केली, आम्ही 9चं कमिटमेंट दिलं होतं, आज उमेदवार उमेदवारी पाडलं, आमच्याकडून 7 दिल्या होत्या, त्यांनी 3 आज 9 केलेले आहे। 9चं कमिटमेंट होतं ते आम्ही पूर्ण केलं तुम्ही जे आहे। 3 आता आम्ही जे कमिटमेंट केलं आहे त्यांनी पूर्ण करायचं, आमचं कमिटमेंट आम्ही पूर्ण केलं आहे। तुम्ही जे 3 उमेदवार माघार घेतले त्यांचे फॉर्म स्टँड आहे, त्यांना चुनाव चिन्ह पण कमळ मिळणार आहे, कारण उशिरा गेला आम्ही समर्थन जाहीर करू ना, आम्ही जो शब्द दिला आहे पूर्ण करू। भारतीय जनता पक्षाने दिलेला शब्द आम्ही पूर्ण करू। आम्ही महायुतीमध्ये कधीही गडबड करत नाही, एकदा महायुती झाली आहे, आम्ही शब्द दिला आहे तो आम्ही पूर्ण करू। त्यांनी त्यांचा शब्द पूर्ण करायचा आहे,
त्यांची ती जबाबदारी आहे. माझी जबाबदारी, आमच्या पक्षाची जबाबदारी, आमच्या पक्षाच्या अध्यक्षाची जबाबदारी, डॉक्टर नितीन धांडेची जबाबदारी नितीन धांडेने पूर्ण केली आहे. आता रवी राणांनी आपली जबाबदारी पूर्ण करायची आहे.